साहेब, आमचं एकच म्हणणं आहे की साहेब तुम्ही प्रत्येक वेळा आम्ही जिल्ह्याचा विकास करणार आहोत, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रत्येकाचा विकास करणार, ह्या वल्गना आता बंद करा, प्रत्यक्षात कृती करा. आणि आमचं असं म्हणणं आहे तुम्ही मोर्चा आमचा थांबवू नका. ज्या दिवशी तुमचं विधानसभेमध्ये तुम्ही खास अधिवेशन, ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही त्याच्या अधिवेशनामध्ये खास अधिवेशन घ्या. आंबा काजूसाठी आपण काय किती नुकसान भरपाई देता येईल, आपण त्या कोकणच्या आंबा राजाला आपण काय नाही देऊ शकतो, याचा विचार करा, याची घोषणा करा. तोपर्यंत हे मोर्चे तुम्ही आश्वासन देऊन थांबणार नाही. आश्वासन हे आयुष्यभर तुम्ही देतच आलाय, ती शेतकऱ्यांना मिळणार आहेत, प्रत्येकाला मिळणार. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली, 2 लाख रुपये शेतकऱ्यांना माफ केले 2025 पर्यंत. 2026 साल साहेब आहे, 25 मध्ये ह्या सोसायट्यांनी, ह्या जिल्हा बँकेनी कशा पद्धतीने या शेतकऱ्यांचे पैसे वसुली केली ते आम्हाला माहिती आहे. मी पण शेतकरी आहे, मी कर्जदार होतो. मीही त्यावेळी मी एखाद्या आमच्या समजा आमचे बाजूला धुरी बसले, गवडेसारखी माणसं बसले, मला 2 लाख रुपये द्या, 5 लाख रुपये द्या, मी माझे ते पैसे भरले, मी रिन्यू केलं, पुन्हा मी 5 लाख रुपये घेतले आणि मी त्या ज्यांच्याकडून मी पैसे घेतले त्यांचे मी दिले. असं सगळ्यांनीच केलंय. म्हणजे मी माझं उदाहरण उघडपणे बोलतोय.